सोलापूर शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी अंतर्गत जलवाहिनी टाकण्याकरता 1000 कोटींचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर शहराला दररोज 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी अंतर्गत जलवाहिनी टाकणं गरजेचं असल्याचं सांगत यासाठी 1000 कोटींच्या निधीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली। यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समांतर जलवाहिनीसाठी अनेक अडचणी आल्या तरी हे काम पूर्ण झालं। आता 24 तास पाण्यासाठी अंतर्गत जलवाहिनीची मागणी केली, त्यासाठी 1000 कोटी देऊ। दररोज पाणी देण्यासाठी प्लॅनिंग केलं तर 2-3 वर्षे लागेल। हे काम पूर्ण झाल्यानंतर रोज पाणी मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। आज आपल्याला कल्पना आहे की आपण सोलापूरमध्ये मागच्या काळामध्ये समांतर योजनेचं काम केलं, अनेक अडचणी आल्या, पण मी सातत्याने त्याचं ट्रॅकिंग केलं आणि त्याच्यामध्ये कोर्ट केस पर्यंत केस गेली, खूप अडचणी आल्या, कॉन्ट्रॅक्टर बदलावा लागला, पुन्हा टेंडर करावं लागलं, पण आपण ते काम आज पूर्ण केलेलं आहे। आणि आपले पालकमंत्री आमदार इतके हुशार आहे की त्यांनी तोपर्यंत मला सांगितलं नाही। मला वाटलं आता आपलं काम झालं, 800,000 कोटी रुपये आपण दिले, त्यामुळे आता काम झालं। ते काम झाल्याबरोबर हे सगळे पुन्हा माझ्याकडे आले, म्हणाले आता 24/7 जर पाणी आपल्याला लोकांना द्यायचं असेल तर आपल्याला नव्याने अजून एक योजना करावी लागेल, डिस्ट्रीब्युशनची योजना, त्याच्याही करता 1000 कोटी रुपये लागतील, त्यामुळे तेही तुम्ही द्या, काळजी करू नका, तेही 1000 कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। सोलापूरमध्ये प्रत्येक घरी दररोज न चुकता चांगला वॉटर सप्लाय आला पाहिजे, याचं प्लॅनिंग आता आपण केलेलं आहे। त्यामुळे काही वर्षांमध्ये 2-3 वर्ष याला लागतील, तर हे काम खूप मोठं काम असतं, एवढी पाईपलाईन टाकायची, टाक्या बांधायच्या, पण हे काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूरही त्या शहरांमध्ये येईल ज्या शहरांमध्ये आमच्या माता भगिनींना नळ उघडला की पाणी मिळतं, त्यांना त्रास सहन करावा लागत नाही, असं सोलापूर हे आपण तयार करणार आहोत।